व्हॉट्सॲपमधील मेटा AI हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चॅटबोट आहे. म्हणजे व्हॉट्सॲपच्या बाहेर न जाता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI करून घेतली जाणारी बरीच कामं व्हॉट्सॲपमध्येच करू शकतो. याशिवाय बाहेर ChatGPT, गुगल जेमिनी असे असंख्य AIचे चॅटबॉट आहेतच. आज आपण मेटा AI तर्फे इंग्रजीमधील PDF फाईलचे मराठीमध्ये भाषांतर कसे करून घ्यायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी ज्या PDF फाईलचे भाषांतर करायचे आहे ती PDF फाईल कोठे आहे त्याची खात्री करून घेणे पहिल्यांदा आवश्यक आहे, अन्यथा ती सापडणे सोपे जाते. त्यासाठी मी माय फाईल मेनू ओपन करत आहे. फाईल मेनूमधील डाउनलोडवर क्लिक करून मी सर्च ऑप्शनमध्ये फाईलचे नाव लिहित आहे. सीनियर असे फाईलचे नाव लिहिल्यानंतर ॲडवायझरी फॉर सीनियर सिटीजन अशी फाईल आपल्याला इथं दिसत आहे. ती आता मी ओपन करत आहे. ती ओपन केल्यानंतर त्यामध्ये इंग्लिशमध्ये सिनियर सिटीजनसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. अशी 5-6 पानाची ही फाईल आहे. ही आपल्याला इंग्लिशमध्ये इथं वाचता येईलच, परंतु मराठीमध्ये ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना हे जर मराठीत मिळालं तर जास्त सोपं जाईल एवढंच. आता मी ह्या फाईलचं रूपांतर मराठी भाषेत मेटा AI कडून कसं करून घ्यायचं हे तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी व्हॉट्सॲपमधील मेटा AI प्रथम आपणास ओपन करावा लागेल. त्यासाठी मी व्हॉट्सॲप ओपन केलेलं आहे. पहिल्या पानावर तुम्हाला मेटा AI कुठे दिसेल ते दाखवलेले आहे. आपण जर मेटा AIचा वापर पहिल्यांदा केला असेल तर असे वरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मेटा AIचा चॅटबोट इतर चॅटप्रमाणेच दिसेल. तो शोधावा लागेल. आणि जर समजा आत्तापर्यंत मेटा AIचा तुम्ही वापर केला नसेल तर उजव्या बाजूला हिरवा चौकोन आहे, त्याच्यावरती मेटा AIचे चिन्ह दिसत आहे. त्या चिन्हावर क्लिक करून आणि आवश्यक त्या परवानग्या देऊन तुम्हाला मेटा AI ओपन करता येईल. आता मी मेटा AI ओपन करत आहे. आता तुम्हाला मेटा AIचं स्क्रीन दिसत आहे. त्या स्क्रीनमध्ये खालील बाजूला टायपिंग विंडो असून त्याच्या शेजारी यू क्लिप, त्यानंतर कॅमेरा आणि त्यानंतर एक माऊथचं स्पीकिंगचं म्हणजे बोलण्याचं चिन्ह दिसत आहे. आता आपल्याला ती फाईल मेटा AIला दाखवण्यासाठी म्हणजे ती मेटा AIमध्ये अटॅच करायला लागेल. आणि फाईल अटॅच करण्यासाठी टायपिंग विंडोच्या बाजूला उजव्या बाजूला पहिलीच जी तुम्हाला यू क्लिप दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करावी लागेल. खाली मी बाणाने तुम्हाला यू क्लिप दाखवलेली आहे. आता मी त्यावर क्लिक करून ती ओपन करत आहे. यू क्लिपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गॅलरी, कॅमेरा आणि डॉक्युमेंट असे 3 प्रकार दिसतील. आता आपली फाईल PDF फाईल ही डॉक्युमेंट विभागात असल्यामुळं आपल्याला डॉक्युमेंटवर क्लिक करावी लागेल. आता मी डॉक्युमेंट ऑप्शनवर क्लिक करत आहे. डॉक्युमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं विविध PDF फाईल दिसत आहेत. परंतु आपण मगाशी शोधून ठेवलं होतं की डाउनलोड या ऑप्शनमध्ये आपली PDF फाईल आहे. त्यामुळे मी ब्राउज डॉक्युमेंट या सर्वात वरील ऑप्शनवर क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर तिथं मला विविध खाली बऱ्याच PDF फाईल दिसत आहेत. आता मी सर्च ऑप्शनवर क्लिक करून सीनियर असे लिहित आहे. सीनियर लिहिल्यानंतर खाली ॲडवायझरी फॉर सीनियर म्हणजे मगाशी आपण ओपन केलेली फाईल दिसत आहे त्यावर मी क्लिक करत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ही फाईल आपल्याला चॅटमध्ये अटॅच करण्यासाठी नोटिफिकेशन आलेलं दिसत आहे. आता या संबंधीच्या या फाईलच्या संदर्भात आपल्याला मेटा AIला ज्या सूचना द्यायच्यात त्या इथं आस्क अबाउट धिस या ठिकाणी आपल्याला टाईप करायच्यात. मी त्या टाईप करत आहे. आता मी इथं सूचना दिली आहे, त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. कृपया फाईलमधील मजकुराचे मराठीमध्ये भाषांतर करून द्या. आणि आता मी ही मेटा AIला आपण सूचना देण्यासाठी खालच्या हिरव्या रंगाच्या ॲरो क्लीवर मी क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर ही फाईल मेटा AIमध्ये आलेली आहे आणि मेटा AIनी काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी या फाईलचं मराठी भाषेमध्ये काही सेकंदात आपल्याला भाषांतर करून दिले. हे खालीलप्रमाणे आहे.
आणि ह्यातल्या सूचना ज्येष्ठ नागरिकांनी जरूर वाचाव्यात आणि त्या इंग्लिशमध्ये आपणाला वाचता येतील. आणि आपली मातृभाषा मराठी असेल तर ह्या मराठीमध्ये रूपांतर केल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या समजावून घेता येतील. मी स्वतः अशा प्रकारे मराठीमध्ये रूपांतर करून त्या वाचत आहे. धन्यवाद. मी अशा प्रकारे स्मार्टफोन, व्हॉट्सॲप आणि सध्याच्या AIच्या जमान्यात AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत वेगवेगळ्या टिप्स आणि सूचना आणि व्हिडिओज तयार करून माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत असतो. कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला तिथे येईल आणि व्हिडिओ बघता येईल. व्हिडिओ आवडल्यास जरूर ग्रुपमध्ये किंवा यूट्यूबमध्ये आपल्या कॉमेंट करा आणि मला प्रोत्साहन द्या ही विनंती. धन्यवाद.